छत्रपती संभाजीनगरमध्ये सोन्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कारागिरानेच आपल्या मालकाचा विश्वासघात करून सोन्याची फसवणूक केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। पडेगाव परिसरात राहणाऱ्या एका सोनार व्यावसायिकाची तब्बल 4.5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना 2 मार्च 2025 रोजी रात्री 9 वाजेपासून ते 3 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान घडली। पडेगाव येथील युवन हाऊसिंग सोसायटी पोलीस कॉलनीच्या पाठीमागील परिसरात ही फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणात फिर्यादी रहीम गुलाम अली रुपानी हे व्यवसायाने सोन्याचे व्यापारी असून त्यांच्या AR गोल्डच्या या घरगुती कारखान्यात आरोपी सनत उर्फ बप्पन बादल माहिती याला कुटुंबासह कारगिर म्हणून कामावर ठेवण्यात आलं होतं। आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तयार केलेला 50 ग्राम वजनाचा सोन्याचा राणीहार ज्याची किंमत अंदाजे 4,50,000 रुपये हा मालकाला न देता तसेच दागिने तयार करण्यासाठी दिलेले कच्चे सोने घेऊन तो कुटुंबासह फरार झाल्याचे उघडकीस आले। या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार खान करतात। आरोपी मूळचा पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील खुशपूर गावचा रहिवासी आहे। सोन्याच्या व्यवसायात विश्वासावर चालणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढत्या फसवणुकीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं असून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होती आहे।